नमस्कार मैत्रिणींनो, आज चाललो आहे आम्ही मस्तपैकी लातूरला, कारण की मुलांना आणायला. मुलांची आता शाळा सुरू होणार आहेत म्हटलं, संडे म्हणल्यास निघालो. आता काय नवीन गाडी घेतली म्हणल्यानंतर चला पहिली ट्रिप म्हटलं आपल्याला लॉंग ड्राईव्ह, म्हणजे माझं माहेर आहे माझं लातूर. खूप लांब असल्यामुळे म्हटलं ठीक आहे, चला म्हणलं आपण दोघंच आहेत. आता मस्तपैकी आम्ही दोघं निघालो. आता काय जात असताना असं सगळं रम्य वातावरण झालं होतं की सांगूच नका. इकडून एकदा पाहतो, तिकडून एकदा पाहतो, तर इतकं छान वाटायचं की सांगू. कधी केळीची बाग लागायची, तर कुठं नारळाचे झाडच लागायचे. आणि आकाशात बघत बघत इतका छान आमचा प्रवास झाला की सांगू नका. आता नवी गाडी असल्यामुळे माणसाला कशी असते, उत्सुकता असते. आता आम्ही घेतली होती ट्रेबर गाडी. आता ट्रेबर गाडी घेतल्यानंतर तुम्हाला सांग इतकी छान आहे ना, चालवायला तर सांगूच नका. हो बघा, आता इतकं सुंदर आपल्या गाडीत जाताना आणखीन काय काय बघायला भेटतं सांगताच येत नाही आपल्याला. आता कसं आहे, सवय आपल्याला लागली होती गाडीची वगैरे, त्याच्यामुळे म्हटली ठीक आहे चला आता आपलीच गाडी घेऊ. आता पहिली अर्टिगा आहे, पण काय आता माझ्या भावाकडे अर्टिगा असल्यामुळे आम्ही घेतली आता ही ट्रिपर. आता ट्रिपर गाडीनं आम्ही प्रवास करत असताना आलो हो का इथं कर्जतला. आता कर्जतला असं मस्तपैकी बघा हो का किती छान वारकऱ्यांचं हे केलेलं आहे, ती बघत बघत निघालो गुलमोहरच्या ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला आता गाडीचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे गाडी इतकी सुंदर आणि इतकी छान आहे ना, मस्त 7 सीटर गाडी आहे. आणि तिचं इंजिन जे आहे तितकं मक्खन आहे ना, सॉफ्ट की सांगू नका. लोक काही सांगतात गाडीबद्दल, पण गाडी इतकी चालवायला जोपर्यंत आपण हातात घेत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. आता काय आमच्या सरांना गाडी इतकी छान चालवत होते की सांगूच नका. सीट बेल्ट लावल्याशिवाय ते गाडी काय चालवत नाहीत. आता बघा तुम्ही त्याचं बघू शकता की ॲव्हरेज कसं निघते. आता 62ची रनिंग चालू आहे, त्याच्यामुळे तर ॲव्हरेज किती निघालं आहे 21.4. आता त्यांनी कसं मस्त त्यांचं चालवण्याची पद्धत ते जे 80च्या पुढे काय चालवत नाही. आणि आपल्याला काय घरगुती गाडी घ्यायची होती म्हणून आम्ही आमच्यासाठी घरगुती घेतलेली. आता लोक कसं भाड्यासाठी वगैरे तर आता ते काय आपल्याला करायचं नाही. आता आमच्या दोघांना लागत होतं फक्त इकडे तिकडे येण्यासाठी, लेकरांसाठी फिरायला जाण्यासाठी, म्हणून आम्ही ही गाडी घेतली. इतकी सुंदर गाडी आहे ना, सांगूच नका. आता ह्या गाडीला आणखीन आम्हाला काय काय करायचं होतं म्हणून आम्ही आता गाडी लातूरला निघलो. लातूरला गेल्यानंतर आता आम्हाला सगळंच करून घ्यायचं गाडीमध्ये काय काय. तुम्ही बघू शकता आता इथं टेप वगैरे नाही, काहीच नाही. आता नेक्स्ट टाईम तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेप वगैरे दिसेल. आता बघा 75ची स्पीड आहे, पण 21.4 म्हणजे 22चं ॲव्हरेज देते गाडी. आणखीन काय पाहिजे, पेट्रोलच्या गाडीवरती तर एवढं ॲव्हरेज देत असेल तर आणखीन काय पाहिजे सांगा. असा प्रवास करत करत आम्ही मस्तपैकी पोहोचलो हो का मस्त ह्याला जामखेडच्या पुढे खाली उतरलो की तेरका हॉटेल आहे, तेरका म्हणून त्या हॉटेलला गेलो. आता काय मग आमच्या सरांचं झालं मटण थाळी खायची. म्हटलं ठीक आहे खावा म्हटलं. मटण थाळीमध्ये मस्तपैकी अंडी, रस्सा बिसा, भाकरी बिकरी, भात भेटला. आता सरांनी त्याच्या मटणावरती ताव मारून घेतला आणि मी मस्तपैकी पनीरची भाजी वगैरे घेतली. आता दोघांनी खाऊन बिऊन मस्त निघालो आता परत वापस आमच्या गावी. का तर आता जायचं आता लांब, म्हणजे हे आहे नेकनूरच्या पुढे हॉटेल. तिथलं झाल्यानंतर नेकरून आम्हाला जायला लागले 1-2 तास आणखीन. का तर 1 डे आम्हाला वापस यायचं होतं, कारण की मुलांना घेऊन संडेच्या दिवशी सुट्टी होती, जाणे आणि लगेच वापस येणे. मग काय आम्ही मस्तपैकी सकाळी लवकर निघाल्यामुळे दुपारचं जेवण केलं आणि निघालो. आता काय तिथून निघालो की आता तुम्हाला कळेलच की कसा झाला आमचा प्रवास वगैरे कसा नाही. इतका सुंदर वातावरण बी इतकी छान व्हायचं, मध्येच ढग यायचं, मध्येच ऊन यायचं, मध्येच ढग यायचं, मध्येच ऊन यायचं की सांगू नका. मग आम्ही असा प्रवास करत करत मस्तपैकी आम्ही आता पोहोचलो आमच्या घरी, पिलूला न्यायला.